आणि गोलंदाजीला येतोय तो वर्सोली यांकडनं दिलीप पालवणकर. फिल्डिंगची सजावट होते. प्रज्वल नागावकर यांना या ठिकाणी शूज घालून त्वरित बोलवण्यात आलेला आहे. हा आपला आजच्या दिवसातला शेट एक चेंज असणार आहे. दोन्ही संघ या ठिकाणी दिलेल्या वेळेत उपस्थित राहिल्याबद्दल सर्व गावदेवी क्रीडा मंडळ रामनाथ व रामनाथ ग्रामस्थांतर्फे त्या ठिकाणी दोन्ही संघाचं हार्दिक अभिनंदन, कौतुक. आजच्या दुसऱ्या दिवसाचे सामने या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण करायचे आहेत. ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी ही स्पर्धा यशस्वीरित्या या ठिकाणी पार पडत आहे. दुसऱ्या दिवसातील पहिला सामना त्वरित चालू होईल. आमचे दोन्ही पंच शैलेश माडिक, दर्शन सावंत मोठमोठ्या स्पर्धांमध्ये त्यांनी पंचांची भूमिका ठामपणे बजावलेली आहे. त्यांचं सुद्धा या ठिकाणी हार्दिक अभिनंदन. आणि आमचे लाईव्हचे अविरत कचरेकर एक्के लाईव्ह यांचे सर्व सहकारी यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत. परफेक्ट या ठिकाणी दिलेला सामना हा 10ला 3 मिनिटं आहेत बरोबर चालू होतं. जेवढे आपण वेळ वाचू स्पीडअप करू तेवढे सामने आपल्याला संध्याकाळपर्यंत जास्तीत जास्त षटकाचे खेळायला मिळतील. नाही तर वेळेअभावी आपल्याला षटकं कमी करावे लागतील. हा सामना 4 षटकांचा. आजच्या दिवसातली उरलेले सामने 4 षटकाचे आहेत. दुपारच्या सत्रानंतर आपण षटक कमी करायचे का वाढवायचे याचा विचार करू. सर्वांच्या कॅप्टन ऑनरचं मत व्यक्त करता तो निर्णय घेतला जाईल. ज्येष्ठ खेळाडू नंदकुमार पालवणकर या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनी सुद्धा स्टेजवर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. आणि पुढील होणारा सामना आहे अर्णव अन्वी सौरभ पालवणकर आपला संघ त्वरित या ठिकाणी उपस्थित करायचा आहे. तसेच त्यांच्या विरुद्ध विराज चौलकर परिवहन शैलेंद्र रामनाथ यांनी सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. पहिला चेंडू या ठिकाणी दिलीप पालवणकर वर्सोली यांकडनं दर्शन सावंत रेडी. स्वागत पालवणकर स्कोरर लाईव्ह स्कोरर आहेत यश. आणि पहिलाच या ठिकाणी दिलीप पालवणकर यांनी हा पिच पद्धतीचा चेंडू. हा चेंडू जर प्रॅक्टिसला आशुतोषला सांगितलं तर आशुतोष जवळ जवळ चेंडू या ठिकाणी बांधावर या ठिकाणी मारला असता, दगडावर मारला असता, एवढी त्याची ताकद आहे. पण आज कॅप्टनशिपच्या खाली तो थोडा दबावाखाली दोन्ही दिवस खेळताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. कॅप्टनशिपचं ओझं त्या ठिकाणी त्याला दिसतोय चेहऱ्यावर. तुषारला आपली भूमिका ऑलराऊंडर पद्धती महागडा खेळाडू ठरलेल्या ऑप्शनला तर त्याला ती पार पाडावी लागेल एस एस एंटरप्राइजेससाठी, तरच संघ या ठिकाणी विजेता होईल. अन्यथा हा सामना गमावला तर जर तरवर अवलंबून राहावं लागेल. पहिला चेंडू पहिली सपत्ता दिलीप पालवणकर यांच्या गोलंदाजीवर. आशुतोष आपणकर बाद होतोय. ओके 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 ओके. या ठिकाणी पंचांकडनं आम्हाला या ठिकाणी सांगण्यात येते स्वागत पालवणकर आपण 15 मिनिटं या ठिकाणी लावायची आहेत. 3 षटकंही 15 मिनिटाच्या आत टाकायचे आहेत. नाहीतर चौथा खेळाडूला चौथी ओव्हरला एक खेळाडू आत घ्यायला लागेल. रिव्हर्सचा फटका या ठिकाणी अपीलमध्ये काही तथ्य नाही. तुषार रिव्हर्सचा फटका या ठिकाणी ट्राय करतोय कारण वाऱ्याचा ओघ लक्षात घेता तो रिव्हर्स स्वीपचा फटका या ठिकाणी आजमावतोय. रिव्हर्स स्वीपचा फटका मारताना आपलं बॉडी बॅलन्स फार महत्त्वाचं आहे, तरच मारू शकू. दिलीप पालवणकर वर्सोली यांकडनं सज्ज होतोय. आता मात्र स्लोअर वन लेग कटर या ठिकाणी टाकलेला आहे. एस टी महामंडळाकडनं सुद्धा लेदर क्रिकेट बरीच वर्ष आपण त्यांना खेळताना पाहिले. लिगामेंटच्या इंजुरीनुसार थोडी गॅप त्यांनी घेतली, पण वय वर्ष आजही 55 आणि त्याच जोशात त्याच दिमागात गोलंदाजी करताना मिळाले. रामनाथ प्रीमियर लीगचा तुम्ही जर विचार केलात
तर वय वर्ष 14 अर्णव घोसाळकर यांनी स्वैर चेंडू आहे. अर्णव घोसाळकर वय वर्ष 14, वाईट चेंडू आहे, वय वर्ष 14. याला आपण गोलंदाजी करताना पाहिलं. 4 धावांचं षटक त्यांनी त्या ठिकाणी टाकलं. तसेच 60 वर्षाचे खेळाडू परिणिती सौम्या पुन्हा एकदा व्हाईट. नंदकुमार पालवणकर यांना आपण षटक टाकताना पाहिलं. 60व्या वर्षी त्याच जोशात त्याच दिमाखात आजही ते गोलंदाजी करतात. आणि कालचा दिवसाचा विचार केला तर त्यांना एक चौकार किंवा षटकार अजूनही लगावलेला नाहीये. एवढी सुंदर गोलंदाजी त्यांनी केली. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. दिलीप पालवणकर यांची धारदार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळत आहे. पुढील होणाऱ्या दोन्ही संघ या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. परिवहन शैलीवर रामनाथ अर्णव आणवी. आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. संतोष नागावकर यांना सगळे चेंडू एकाच टप्प्यावर लेग कटर पद्धतीने. पॉवर प्ले होता. पॉवर प्ले मध्ये दोनच क्षेत्ररक्षक मैदानाच्या सर्कलच्या बाहेर होते. जास्तीत जास्त फायदा या ठिकाणी उठवायचा होता, पण तो काही दोन्ही फलंदाजांना या ठिकाणी उठवता आलेला नाहीये. एक षटकाच्या समाप्तीनंतर एस एस एंटरप्राइजेस रामनाथ या संघाची धावसंख्या झाली आहे 1 गडी बाद 3. आणि आमचे स्कोरर स्वागत पालनकर आम्हाला सांगतात की 2 धावा ज्या आहेत त्या व्हाईट पद्धतीच्या आलेल्या आहेत. बॅटीने या ठिकाणी एकच धाव या ठिकाणी दोन्ही खेळाडूंनी केलेली आहे. कारण मोठा फलंदाज त्या ठिकाणी शून्यावर बाद झाला आशुतोष आपणकर. त्या धक्क्यातून त्यांना सावरून तोडफोड फलंदाजी करावी लागेल. हे षटक वाऱ्याच्या साईडचं आहे. वाऱ्याच्या साईडवर तुषारला फायदा उचलायला लागेल. मोठे स्ट्रोक या ठिकाणी खेळावे लागतील, तरच संघाची धावसंख्या आपण जास्तीत जास्त गोळा करू शकता. कारण जे धावसंख्या तुम्ही या ठिकाणी कराल त्यातनं 5 धावा तुमच्या लेस करण्यात येणार आहेत. कारण ऑप्शनमध्ये आपण 14 खेळाडू या ठिकाणी दिलेल्या पॉईंटमध्ये खरेदी केले नव्हते. त्यामुळे जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करा. सर्कलच्या बाहेर आता 3 खेळाडू क्षेत्ररक्षण करताना या ठिकाणी नाही. एकाच ओव्हरचा पॉवर प्ले आहे. सामना 4 षटकाचा आहे. आमची विनंती आहे की बाकीचे सर्व जे खेळाडू आहेत संघांचे त्यांनी लवकरात लवकर मैदानावर उपस्थित व्हा. ही स्पर्धा ही आपली सर्वांची आहे, आपली आहे, गावासाठी आहे. त्यामुळे सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. एस एस एंटरप्राइजेस रामनाथ संतोष गुरव यांचा संघ दिलेल्या वेळेत उपस्थित राहिला आहे. तसेच राहुल वॉरियर्स राहुल जयस्वाल यांचा संघ हा सुद्धा दिलेल्या वेळेत उपस्थित राहिला आहे. आणि पहिला सामना पहिलं षटक या ठिकाणी आपल्याला पूर्ण होताना दिसते. सामना हा 4 षटकाचा आहे याची नोंद घ्या. 1 षटकाचं पॉवर प्ले आहे, त्यानुसार क्षेत्ररक्षण सजवा. जरा वेगळ्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण दिलीप पालवणकर यांनी रचलेलं आहे. थर्ड मॅन या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. केतन चिरनेरकर हे थर्ड मॅनला क्षेत्ररक्षण आपल्याला करताना पाहायला मिळतील. दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू तुषारेच्या बॉडीवर आदळलाय लेग बायच्या स्वरूपात. आमचे पंच शैलेश माडिक या ठिकाणी आम्हाला लेग बायच्या स्वरूपात ही 1 धाव असेल सांगताना मिळत आहेत. ओमकार मांगोळकर यांनी मंडळातर्फे या ठिकाणी सर्व पंच तसेच कॅमेरामन अंपायर्स यांची जेवणाची व्यवस्था या ठिकाणी पाहिलेली आहे. तसेच देवेंद्र पालवणकर यांनी चेंडू स्टम्प्स बेल्स याची व्यवस्था चोख पद्धतीने पार पाडलेली आहे. तरी सगळ्यांच्या सहकार्य या ठिकाणी असं अपेक्षित आहे. थोडीशी मिसफील्ड विनूच्या मार्फत. आता तुम्ही मध्ये योग्य कॉल तुषारने केला की घाई करू नको. रनआउट पद्धतीत आपण बाद होऊ शकतो. आपण जे या ठिकाणी स्टंप बघताय हे स्टंप आपल्याला अमित दुधवडकर यांच्या मार्फत या ठिकाणी मिळालेले आहेत. तसेच बॉल बॉक्स हे लक्ष्मण शांताराम ठाकूर आणि माऊ इलेव्हनचे स्पॉन्सर्स ऑनर गोलू पवार आणि निलेश पाटील यांच्या मार्फत या ठिकाणी मिळालेले आहेत. सुंदर चेंडू, धारदार गोलंदाजी. हर्षल पाटील काहीतरी या ठिकाणी हो चेंडू त्यांच्या हातात निसटतोय. सकाळचं सत्र आहे, थोडं सत्र या ठिकाणी संध्याकाळपर्यंत गेलं तर तुम्हाला त्यांची कमाल या ठिकाणी पाहायला मिळेल. योग्य वेळी संघात त्यांना जागा मिळेल. आता मात्र तुषार वर्तक चेंडू ठोकतोय तो सीमा रेषा पार षटकार. डीजे हर्ष
ठिकाणी आमच्या प्रतिनिधी सौम्यासोबतचा खेळाडू व्हॉलंटियरच्या भूमिकेत आहे, अर्णव आहे. पुढील होणारे सामने आहेत ते अर्णव अन्वी विरुद्ध परिवहन शैलवान. दिलेल्या वेळेत तुम्ही या, कारण हे जे दोन संघ होते दिलेल्या वेळेत उपस्थित राहिले. दुसरा चेंडू या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी राहिलेलं आहे. ते आम्ही त्यांचं 2 धावा संघांसाठी या ठिकाणी वाचवल्या. त्यांना कव्हर करण्यासाठी आलेले बंड्या गुरव आणि जाम स्क्वेअर ठेवलेले पहिले त्यांना, त्यामुळं थर्ड मॅन लावलाय. जरा वेगळ्या पद्धतीची फिल्डिंग केतन चिरनेरकर थर्ड मॅनला आपल्याला फिल्डिंग करताना दिसत आहेत. दुसरं षटक बडी जे कालच्या जो एक सामना झाला राहुल वॉरियर्सचा, त्या सामन्यामध्ये प्रमुख 3 फलंदाज बाद झाले, तेव्हा अजिंक्य चौलकर बडी आणि श्रेयस गुरव यांनी जी फलंदाजी करून संघाला विजय मिळवून दिला तो आपण बघितलात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 15 धावा. उरलेल्या 2 षटकांमध्ये आपल्याला जास्तीत जास्त धावा करायला लागतील. टाइम या ठिकाणी लावलेले आहेत. दर्शन सावंत पंच आमचे रायगड पोलीस दलात कार्यरत आहेत. त्यांनी आम्हाला सांगितलं की 3 षटक हे दिलेल्या वेळेतच पूर्ण झाली पाहिजे, तेव्हा तुम्हाला जास्तीत जास्त षटकांचे सामने खेळायला मिळतील. त्यामुळं क्षेत्ररक्षण करणारा संघ सूरज बोगले आपण स्पीडअप करायचं आहे. टाइम या ठिकाणी लावलेला आहे. अजिंक्य बडी या ठिकाणी आपल्याला मेन फिल्डरच्या भूमिकेत पाहायला मिळतोय. श्रेयस गुरव आणि अजिंक्य चौलकर यांनी जर काल जी फलंदाजी केली त्यामुळेच राहुल वॉरियर्स संघ हा पहिला सामना विजयी झाला. पाण्याची व्यवस्था आता भाई आहे का बघ, पाणी येतोय 5 मिनिटात. गाडी आहे ना इथनं 5 वाला बॉक्स आहे ना आपल्या टपरीवरनं. 5 वाला कुठला? अरे ओमकारला घेऊन जा ना. कसला बॉक्स? पाण्याचा 5 वाला. दादा एक जारी येईपर्यंत तो बॉक्स चालू आहे. दादा इथं बघ ना आपल्याला. लाईव्ह चालू आहे. निघाली काय ते? एक स्पोर्ट टाकायची, एक लाईव्ह टाकायची. हो एक लाईव्ह टाकतो. आणि तूच ग्रुप रिपोर्ट टाक आपल्या स्टेटमेंटला. ओमकार पाणी देऊन झालं का? तू त्वरित यायचं आहे. देवेंद्र 2 पाण्याचे बॉक्स आपल्याला या ठिकाणी लागणार आहेत. जार येत आहेतच. 10 जार या ठिकाणी मंडळातर्फे सांगितलेले आहेत. रवींद्र पालवणकर यांनी दोन्ही दिवस आपल्याला या ठिकाणी पाणी पुरवलेलं आहे. नाही आता 2 षटकांनंतरच देवेंद्र द्यावं लागेल. 2 षटकांनंतरच डिंगबेक होईल. 4 षटकांचेच सामने आहेत आजच्या दिवसातले. बरोबर आहे. तुम्ही फक्त एक पाण्याचा जार बॉक्स एक आणा आता जाऊन, म्हणजे त्वरित आपल्या सामन्यात काय व्यत्यय येणार नाही. सामने अविरतपणे चालू राहतील. तिसरं षटक अमित शिवडे या ठिकाणी घेऊन येत आहेत. संतोष नागावकर पहिलं षटक त्या ठिकाणी ते निर्धाव खेळलेले. तिसरा कॅमेरामन अविरत कचरेकर आपला तिसरा कॅमेरा मंडपाच्या वरचा जो सेट झालेला आहे तो व्यवस्थित करायचा आहे. आता मात्र बाहेर जाणारा चेंडू लेग बायच्या स्वरूपात. संतोष नागावकर यांची बॅट अजूनही शांत आहे. ओमकार मांगुळकर जरा एक पाण्याचा बॉक्स आपल्याला लागेल. जार येत आहेतच. पाणी पाणी अर्जंट आहे. ओमकार पहिलं लगेच बघा इथे. आता मात्र तुषार या ठिकाणी रिव्हर्स स्वीप खेळायला जातोय. काय गरज होती फटक्याची? फटक्याची काहीच गरज नव्हती. रिव्हर्स फटका मारायची, कारण स्टेट बॅटनी सुद्धा कव्हरच्या क्षेत्रामध्ये या ठिकाणी चेंडू सहज तडकावून आपण लावू शकत होते. त्यामुळं रिव्हर्स फटका खेळताना बॉडी बॅलन्स आपला तितकाच आणि फार महत्त्वाचा असतो. रिव्हर्सचा फटका म्हणजे विकेटी जाण्याचे चान्सेस जास्त असतात. महेश शिंदे ॲडव्होकेट महेश शिंदे भरपूर क्रिकेटचा अनुभव आहे, त्यामुळे भरपूर क्रिकेटचा अनुभव त्यांना पणास लावावा लागेल. रिव्हर्स खेळण्यापेक्षा कव्हरमध्ये आणि सर्कल तोडून फलंदाजी करावी लागेल, कारण समोरच्या संघावर आपल्याला हावी व्हायचं असेल तर आपल्याला
समोरच्या संघावर हावी व्हायचं असेल तर आपल्याला भरपूर त्यावर तळून प्रॅक्टिस करावी लागेल. नेट प्रॅक्टिस, टर प्रॅक्टिस आपली खूप होती, त्यानुसार फलंदाजी आपल्याला करणं गरजेचं होतं. पटेरी आता मात्र दुसरा चेंडू सुद्धा बघा, सर्कल तोडण्याचा प्रयत्न, पण फिल्डर या ठिकाणी दिलीप पालवणकर यांनी फिल्डिंग त्या ठिकाणी सजवली होती. महेश शिंदे यासाठी ओळखले जातात. आम्हाला विचारलं तर आम्ही सांगितलं असतं की महेश शिंदे ओपनिंगला गेले पावते, कारण सर्कल कसं तोडायचं हे त्यांनी नांगरवाडी संघाकडनं खेळताना आम्ही त्यांना खूपदा बघितलंय. पॉवर प्लेचा कसा उपयोग करून द्यायचा, षटकार मारण्यापेक्षा चौकार मारण्यावर त्यांचा भर असतो. आता तिसरा षटक या ठिकाणी राहते. टायमिंग आमचं सेट आहे, नाही तर एक खेळाडू 2 मिनिटात आपल्याला षटक, 3 मिनिटात आपल्याला या षटक पूर्ण करायचं आहे, नाही तर खेळाडू या ठिकाणी मैदानात आपल्याला सर्कलमध्ये एक एक्स्ट्रा घ्यावं लागेल. आता मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू या ठिकाणी जातोय. तिसऱ्या षटकातले काही चेंडू शिल्लक. लाईव्ह स्कोरर आमचे यश पालवणकर, स्वागत पालवणकर या ठिकाणी पहिला तिसऱ्या षटकातले काही चेंडू शिल्लक आहेत. आता मात्र वाईट चेंडू, पुन्हा एकदा स्क्वेअर चेंडू. हे षटक हे आपल्याला समोर टाकलेले चेंडू सुद्धा या ठिकाणी एका धावेच्या वाढीनंतर सिंगल तटवले. वाऱ्याच्या ओघासाठी थांबलेले दिसतात महेश शिंदे. संतोष नागोगरा खेळाडू पहिल्या षटकात मैदानावर गेलाय, पण त्याच्या बॅटमधनं अजून आम्हाला एकही मोठा फटका आलेला दिसत नाही. एस एस एंटरप्राइजेस संघाला जर विजयी व्हायचं असेल तर मोठे फटके खेळावेच लागतील. आता मात्र या ठिकाणी यष्टी रक्षण थोडं खराब झालंय, त्यामुळे एक धाव मिळाली. तिसरा षटक या ठिकाणी समाप्ती. वेळेत 3 षटकं पूर्ण केली. 1 मिनिट बाकी, तरी स्पीडअप करा, तरी स्पीडअप करा. आणि 3 षटकाच्या समाप्ती बाद 2 गडी बाद धावसंख्या झालेली आहे ती 21. दुसरा सामना, एकच षटक बाकी आहे. विराज चौलकर आणि सौरभ पालवणकर आपल्याला नाणेफेकीसाठी त्वरित यायचं आहे. एकच षटक या ठिकाणी बाकी आहे. माझा आवाज आपण ऐकत असाल, परिवंश 11 आणि अर्णव आणवी स्पोर्ट्स रामनाथ दोन्ही संघ या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. एकच षटक या ठिकाणी राहिलेलं आहे. पहिल्या सामन्यातलं एक षटक बाकी द्या. दिलेल्या वेळेत दोन्ही संघ या ठिकाणी उपस्थित होते, पण तयारी आणि बाकीच्या बघता, अंपायर्स कॉमेंटेटर बघता, सामना बरोबर या ठिकाणी 10 वाजता चालू झाला. दोन गडी बाद 21 धावा. अजिंक्य बडी जो कालच्या दिवसातला मॅन ऑफ द मॅचचा खेळाडू होता, अजिंक्य बडी, तो मैदानात येतोय. राहुल वॉलियर संघासाठी त्यांनी काल सुंदर गोलंदाजी केली, फलंदाजी केली. संतोष नागावकर स्कोरर सांगतायत 5 चेंडू खेळले, 2 धावा या ठिकाणी फक्त त्यांनी काढल्या, त्यातली एक बाय लेग बाय स्वरूपाची होती. आता बडी, आता मात्र पुन्हा टाळवलेला चेंडू गॅपमध्ये जाताना श्रेयस गुरव यांनी सुंदर साथ दिलेली अजिंक्य बडी याची. रायगड पोलीस दलात ते कार्यरत आहेत. 2 धावा पळून काढलेल्या आहेत. धावसंख्या झालेली आहे ती 23. परिवंश 11 आमचा आवाज ऐकत असाल, परिवंश 11 विराज चौलकर तसेच अर्णव आणवी, सौरभ पालवणकर या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. आता मात्र एवढे एफर्ट लावणे एका दिवसासाठी अंगावर बेत होऊ शकतं, त्यामुळं बडी याची गोलंदाजी. हॅलो, हा बोल.
सुंदर या ठिकाणी संतोष नागावकर अजूनही चेंडू सीमारेषा पार धाडत नाहीत. राहुल संघाचे मालक यांचं गचाळ क्षेत्ररक्षण त्यांनी कॅच सोडली. 2 धावा पळून काढल्या. धावसंख्या झालेली ती 29. आता मात्र हर्षल पाटील सुंदर क्षेत्ररक्षण. 1 धाव पळून काढलेली आहे. धावसंख्या झालेली ती 30 धावा. 9 चेंडू 11 धावा. संतोष आता जरा फलंदाजीच्या लयात आलाय. ॲडव्होकेट महेश शिंदे नांगरवाडी संघ रामनाथ संघ आणि भरपूर क्रिकेट खेळले. पॉवर प्ले तोडू शकतात. आता मात्र मधली यष्टी उद्ध्वस्त आणि सर्वाधिक पॉप्युलर खेळाडू आपल्याला मैदानात जाताना दिसेल. सर्वाधिक पॉप्युलर खेळाडू रितेश गुरव त्यांच्याकडे बघत आहेत. सांगतायत की सुशांत गुरव हा पॉवर प्ले मध्ये कसा खेळू शकतो याची आम्हाला पूर्वकल्पना आहे. त्याचा त्यांनी योग्य तो वापर करून घ्यायला हवा होता. पण तो 5व्या नंबरवर फलंदाजीसाठी आलाय. आता त्याच्या हातात अवघे चेंडू बाकी आहेत. ते एकच चेंडू त्यांच्या वाट्याला येणार आहे. त्या चेंडूचा तो कसा या ठिकाणी फायदा उचलतायत. बडी कालच्या दिवसातला राहुल वॉरियर्स संघ खेळला त्यातला मॅन ऑफ द मॅचचा खेळाडू आणि या ठिकाणी डायरेक्ट एसटीवर नेम काढण्याचा उद्देश होता. आता आम्हाला स्वागत पालवणकर सांगतील की स्कोर किती झालेला आहे. टोटल स्कोर किती झाला. 31 या ठिकाणी धावसंख्या झाली. त्यातनं 5 मायनस म्हणजे 27 धावांचं आव्हान. लक्षात घ्या 27 धावांचं आव्हान हे राहुल वॉरियर्स कंपल्सरी चेस करावं लागेल. संतोष नागावकर आणि सुशांत गुरव या ठिकाणी आपल्याला फलंदाजी करून येताना दिसत आहेत. राहुल वॉरियर्स याच्या 4ही गोलंदाजांनी चांगले षटकं टाकली. टोटल धावसंख्या झाली 31. पेनल्टीमुळे 5 मायनस 27 धावांचं आव्हान या ठिकाणी आहे. संघाचे मालक संतोष गुरव यांनाच रणनीती आता आखावी लागेल. बरेच वर्ष त्यांच्याकडे सुद्धा अनुभव आहे. आम्ही त्यांच्या संघातनं खेळलेलो आहोत. त्यामुळे संतोष गुरव यांची रणनीती आम्ही जाणतो. योग्य वेळी चेंडू हातात घेणे आणि प्रयोग करणे हे त्यांना चांगलं माहिती आहे. तेव्हा GRPL ही अंडर आर्म स्वरूपात व्हायची. फॉर्मला होतं क्रिकेट. देवेंद्र पालवणकर दर्शन सावंत आपल्याला इशारा करतात बॉलचा. आपण त्वरित बॉल द्यायचा आहे आणि सूरज पालशेतकर पाळण्याचे 4 आणि रवींद्र पालवणकर या ठिकाणी उपस्थित करायचे आहेत. बत्तीस धावा झाल्या. 5 मायनस 26 27 धावांचं या ठिकाणी आपल्याला आव्हान आहे. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम. दोन्ही संघाचे संघनायक अर्णव अन्वी आणि परिवंश रामनाथ दोन्ही संघाच्या संघनायकांनी त्वरित यायचं आहे. कारण आम्हाला स्पर्धा ही दिलेल्या वेळेतच पार करायची आहे. दोन्ही संघाचे संघनायक आपला आवाज ऐकत असाल तर नंदकुमार पालवणकर यांच्या हस्ते नाणेफेक होईल पुढल्या सामन्याची. कारण आपण सांगितलेलं दिलेल्या वेळेत दिलेल्या नुसारच या ठिकाणी स्पर्धा पार पडेल.
संघाचे ऑनर असतील त्यांनी याची पूर्वकल्पना घ्यायची आहे. दोन्ही खेळाडूंना बोलायचं आहे, नाहीतर या ठिकाणी आपल्याला पेनल्टी सुद्धा बसू शकते. कमिटी आम्हाला सांगत आहे. एक इनिंग या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. एस एस एंटरप्राइजेस संघामध्ये एक बदल, प्रथमेश घोसाळकर इन आहे. तसेच राहुल वॉरियर्समध्ये हर्षल पाटील हा आपल्याला इन खेळताना मिळाला. सूरजची बॅट जर या सामन्यात तळपली. निलेश सुतार आणि किशोर चौळकर आपण आलेलात. स्टेजवर येऊन आसनस्थ व्हायचं. आपल्या मंडळाच्या वतीने आदर तिथे या ठिकाणी करण्यात येईल. तरी सन्मानाचा या ठिकाणी आमचा आदर करायचा आहे. निलेश सुतार आणि किशोर चौळकर त्वरित यायचं आहे, या लवकर. बाबा इथं कुठं बसतस, माझे वांदे करजी. निलेश सुतार याचा सत्कार नंदकुमार पालवणकर यांच्या हस्ते होईल. मायेची शाल आणि श्रीफळ या ठिकाणी त्यांना दिला जाईल. टॉस साठी आपल्याला दुसरा या ठिकाणी पुकार दिला आहे. अर्णव आणवी संघाचा कर्णधार सौरभ पालवणकर आणि परिवंशचा कर्णधार विराट चौळकर दिलेल्या वेळेत या ठिकाणी उपस्थित राहा. परिवंश 11 आणि अर्णव आणवी त्वरित उपस्थित राहा. पाहिजे झालाच पाहिजे. परिवंश 11 आणि अर्णव आणवी येतोय, दोन्ही येत आहेत. पाणी आता बडीने आणलेलं आहे. सूरज पालशेतकर कुठं असाल? एक बॉल दे. रिंग पडले, रिंग तो देवेंद्रच्या ताब्यात देऊन टाक. परिवंश 11 या ठिकाणी संघ उपस्थित झालेला आहे. अर्णव आणवी, अर्णव घोसाळकर आपला संघ या ठिकाणी उपस्थित होणं गरजेचं आहे. यश पालवणकर सगळ्यांना फोन लावतोय, पण अजूनही संघाचे खेळाडू इकडे आलेले त्यांना दिसत नाहीये. कुठे 27 धावांचं कंपल्सरी चेस असणार आहे. पहिलं षटक तुषार, थोडी वेगळी रणनीती. काल त्यांनी वाऱ्यावर षटकं टाकली होती, वाऱ्याच्या अपोजिट. आज ते वडसलू यांकडनं गोलंदाजी करताना दिसत आहेत. मग वाऱ्यावर षटक टाकणार कोण? तर आशुतोष आपणकर, महेश शिंदे का सुशांत गुरव? कारण आपल्याला प्रत्येकाला एकच षटक या ठिकाणी टाकायचं आहे. 24 चेंडू, कंपल्सरी 27 धावा आपल्याला कराव्या लागतील, तरच सामना आपण या ठिकाणी जिंकू शकाल. परिवंश 11 आपल्याला तिसरा आणि शेवटचा पुकार. परिवंश 11 आणि अर्णव आणवी. पहिला चेंडू तुषाराचा निर्धाव चेंडू, थोडासा लेग कटर पद्धतीत टाकलेला चेंडू. यष्टीरक्षक सुशांत गुरव यांच्या हातामध्ये स्थिरावलेला. सुशांत गुरव सर्वात पॉप्युलर खेळाडू. रवींद्र पालवणकर यांच्यातर्फे आम्हाला पाहण्याची व्यवस्था या ठिकाणी बघा. सर्कल या ठिकाणी, सर्कलच्या वरून स्टेट ड्राईव्ह या ठिकाणी पाहायला मिळतोय. सुंदर या ठिकाणी क्षेत्ररक्षण संतोष नागावकर यांचं. ऑफ साईडचा विचार केला तर प्रशांत नागावकर, संतोष नागावकर, महेश शिंदे, शौर्य मोकल, रुपेश गुरव. आणि लेग ऑफ पद्धतीचा विचार केला तर स्वतः ऑनर संतोष गुरव, त्याच्यानंतर आशुतोष आपणकर, प्रथमेश घोसाळकर. आणि 2 दिवस पाण्याची अविरत सेवा केल्याबद्दल, पुरवल्याबद्दल रवींद्र पालवणकर यांचं या ठिकाणी. थ्रो कुठल्या पद्धतीचा होता? टोटल 3 धावा या ठिकाणी पळून निघाल्या. आपल्याला 1ने 1 धाव या ठिकाणी वाचवावी लागेल आणि हा सामना जिंकला
SS एंटरप्राइजेस तरच त्यांचं स्पर्धेतील आव्हान या ठिकाणी जिवंत राहणार आहे. नाहीतर परिणिती स्पोर्ट्स सौम्या रुपेश चौलकर यांचा संघ कालच्या दिवसामध्ये 2 सामने जिंकून आपल्या गटातनं क्वालिफाय झालेला आपण बघत आहोत. राहुल वॉरियर्सनी जर सामना जिंकला तर तो सुद्धा क्वालिफाय होणार आहे. आता मात्र पुन्हा एकदा त्याच पद्धतीची पण रुपेश गुरव हे चेंडू या ठिकाणी डाय मारून अडवतात. एक धाव संघासाठी त्यांनी आपल्या वाचवलेली आहे आणि दोन्ही फलंदाजांचा विचार केला तर बघा 1-2 रन्स काढण्यावर त्यांचं जास्तीत जास्त भर आहे. त्यांना माहिती आहे की दुसरं षटक हे वाऱ्याच्या साईडून येईल. सूरज भोगले हा भरपूर वर्ष रामनाथ संघासाठी क्रिकेट खेळतो, त्यामुळे त्याला या ग्राउंडचा आणि अनुभव सुद्धा पुरेपूर आहे. आणि अर्णव अण्वी संघाचे मालक अभिजित घोसाळकर या ठिकाणी उपस्थित झालेत. अर्णव अभिजित घोसाळकर वय वर्ष 14 यांनी आपल्याला 4 धावांचं षटक काल टाकताना पाहिलं. तसंच नंदकुमार पालवणकर वय वर्ष 60 यांनी सुद्धा 4 धावांचं षटक या ठिकाणी काल टाकलं. अशी या स्पर्धेचे वैशिष्ट्य. नंदकुमार पालवणकर दत्ता भाऊ यांच्या हस्ते पुढील सामन्याचा या ठिकाणी टॉस होताना पाहायला मिळेल. आणि प्रथमेश घोसाळकर यांनी जर डाय मारून कॅच घेतली तर तेजस म्हात्रे त्यांचे सहकारी मित्र यांच्याकडनं 200 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी त्यांना गुगल पे करण्यात येईल. 2 धावा योग्य रणनीतीने खेळताना राहुल वॉरियर्स हा संघ दिसतोय. वाऱ्याच्या अपोजिट आणि वाऱ्यावर कशी फलंदाजी करायची हे त्यांना चांगलं माहिती आहे. एक पहिलं षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या झाली होती 8. टॉस या ठिकाणी होतोय दोन्ही संघांमध्ये. बघदा पासा पुन्हा एकदा या ठिकाणी पाशा नागोगर यांची उत्कृष्ट फिल्डिंग आणि दोन्ही कर्णधार उपस्थित झाले. सौरभ पालनकर, विराज चौलकर, दत्ताभाऊ. पंच कमिटी वर्सोली. सामन्याचा नाणेफेक कोणाच्या बाजूने लागलाय? विराज चौलकर. परिवंश 11 धडाडीचा परिवंश 11 विराज चौलकर आणि अजिंक्य शेवडे यांची जोडी. कुठलाही संघ असो कुठलाही कॅप्टन असो त्यांचा कॅप्टन हा विराज चौलकर कायम ठरलेला कॅप्टन. आमचे स्वागत सहकारी मित्र आमचे सांगतायत की कुठलीही असो अंडरआर्म असो सर्कल असो क्रिकेट जोडी आपल्याला मैदानात दिसेल. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली होती 8 धावा. आता वाऱ्यावर षटक कोण टाकणार? वाऱ्याचा होक हा आता दोन्ही फलंदाजांना अनुकूल. रायटी फलंदाज तुषार षटक टाकून मोकळा झालेला आहे. आणि आपण लक्षात घ्या 15 मिनिटात जर 3 षटकं टाकली गेली नाही तर एक खेळाडू सर्कलमध्ये घ्यायला लागेल एक्स्ट्रा, कारण स्पीडअप करायचे सामने आपल्याला. सुशांत गुरव यष्टीरक्षक टाइम लावलेला आहे. दर्शन सावंत यांनी रायगड पोलीस दलात कार्यरत त्यांनी ते सांगितले आम्हाला. मेन पंच शैलेश माडिक. तर अंपायर आमच्याकडे आहेत ते संदीप ढोले साहेब. तसंच अविरत कसरेकर लाईव्ह आणि सार्थक ऑडिओ DJ हर्ष. निखिल पडते आणि नितेश म्हात्रे. तुम्ही कुठे असाल तर त्वरित या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. एक नंबर पप्पू आम्ही बघितले. कपिलनी पण आमच्या इकडून पप्पूची सर पण त्याच्यापेक्षा ह्यानी आपली मारली ना आपल्या विरुद्ध पप्पू. आणि तिसरी ह्यानी पण तरी एक बघा आपण नाव काढलं आज मी घेऊ काय हो. ॲडव्होकेट महेश शिंदे दुसरं षटक या ठिकाणी मैदान घेऊन आणि आत्ता त्यांच्यावर चान्स हा संघ घेणार राहुल वॉरियर्स. प्रथमेश घोसाळकर यांना या ठिकाणी थर्ड मॅनच्या भूमिकेत त्या ठिकाणी सुशांत गुरव यांनी बोलवलेलं आहे. आशुतोष आपणकरला फॉर्म नसल्यामुळे हा संघ थोडासा अडचणीत सापडलेला आपण पाहायला मिळाला. स्पीडअप करणं आहे. 3 षटक आपल्याला जर 15 मिनिटात टाकले नाही तर एक सर्कलमध्ये घ्यायला लागेल खेळाडू अतिरिक्त. सर्वांनी सहकार्य या ठिकाणी उत्तम प्रकारे केलेलं आहे. सामने आपल्याला व्यवस्थित पार पाडायचे आहेत. पहिला चेंडू आणि दिलीप पलंगडे यांचं नियोजनच केलेलं दिसतंय की आम्ही स्ट्राईक ही जास्तीत जास्त सूरजला देणार. सूरज चान्स घेणार. सूरज जर बाद झाला तर नंतर आम्ही घेणार चान्स, कारण अनुभव खूप आहे आणि क्रिकेट चांगलं खेळतात जाणतात, त्यामुळं अनुभव कामी आहे. महेश शिंदे यांच्याकडे भरपूर अनुभव आहे. त्यांना चेंडू त्याच प्रकारे टाकला की तो मोठा फटका खेळू शकणार नाही. आता मात्र दुसरा चेंडू सूरज बाहेर. आम्हाला हे रणनीती आधी माहीतच होती की सूरज हा मोठे चान्स घेणार. दिलीप पालवणकर हे त्यांना स्ट्राईकवर जास्तीत जास्त वेळा
आणण्याचा प्रयत्न करणार आणि दुसऱ्या चेंडूवर स्ट्राईकवर जाताच त्यांनी षटकार या ठिकाणी जाहीर. जरा जास्तीत जास्त मराठी कोळी ही आपली सांस्कृतिक गाणी वाजवा, नाही तर बैलगाड्यांची वाजवा. फायनल सम्राट निखिल वाघमारे यांनी सुद्धा लवकर उपस्थित राहायचं आहे. तसेच आमचे फायनल सम्राट पिंट्या घोसाळकर यांनी सुद्धा उपस्थित राहायचं आहे. आता मात्र स्वैर चेंडू आणि तो चेंडू सुंदररित्या या ठिकाणी क्षेत्ररक्षण केलेला आहे अभिजित दादा यांनी. त्यामुळं संघासाठी त्यांनी 3 धावा वाचवल्या. वाईट नाही आहे. लेग बाय पद्धतीत 1 धाव, लेग बाय पद्धतीत 1 धाव, बॅट पद्धतीत 1 धाव. या ठिकाणी धाव संख्या झालेली ती 16 धावा. आता दिलीप पालवणकर वाऱ्याचा वेग. शौर्य मोकल सुंदर क्षेत्ररक्षण. जास्तीत जास्त या ठिकाणी फायदा उचलून दिलेला नाहीये, पण त्यांची रणनीती साफ दिसते की आम्ही सूरजला जास्तीत जास्त स्ट्राईकवर आणण्याचा प्रयत्न करणार. उंचफुरा खेळाडू, ऑलराऊंडर खेळाडू. या ठिकाणी येणारे 14 चेंडू, 10 धावांची गरज. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना आता मात्र हा पिच पद्धतीचा चेंडू. सूरज असे चेंडू झोपेतनं उठून सुद्धा षटकार मारू शकतो याची कल्पना दोन्ही संघांना आहे. सामना संपल्यानंतर दोन्ही संघाच्या संघ खेळाडूंनी ऑनरनी हस्त आंदोलनच करून मैदान सोडायचं आहे. सामना या ठिकाणी एकतर्फी होताना दिसतोय. आशुतोष आपणकरचा फॉर्म आणि तुषार यांना या संघासाठी संतोष नागावकर होते तिसरे. त्यांना चांगली कामगिरी करणं अपेक्षित होतं, पण वेळ दिवस हा प्रत्येकाचा सेम नसतो. त्यामुळं दबावाखाली त्यांची फलंदाजी गोलंदाजी बहरली नाही. त्याचा फटका हा SS एंटरप्राइजेस संघाला मिळाला. प्रमुख फलंदाज गोलंदाज जर आपले फॉर्म मध्ये नसतील तर संघाला त्याची किंमत मोजावी लागते. तिसरा सुद्धा या ठिकाणी येताना दिसतोय. सामना फिनिश करतोय सूरज भोगले. दोन्ही संघाच्या संघ खेळाडूंनी हस्तो आंदोलन करूनच ही मैदान सोडायचं आहे. स्पर्धा ही आपल्यासाठी आणि आपल्या गावासाठी आहे याची सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. सूरज भोगले यांचा संघ क्वालिफाय झालेला आहे. त्यामुळं ग्रुप बी याचं चित्र सुद्धा या ठिकाणी स्पष्ट पहिल्या सामन्यात झालेलं आहे. परिणिती सौम्या स्पोर्ट्स रामनाथ आणि राहुल वॉरियर्स रामनाथ हे दोन्ही संघ इंटर 4 सेमीफायनलसाठी पात्र झालेत. पण आता त्याच्यात टॉपर कोण हे ठरवणारी पुढील मॅच असेल. ग्रुप बी मध्ये टॉपर कोण ती ठरवणारी ही पुढची त्यांची होणारी मॅच असेल. रुपेश चौलकर ऑनर आणि ऑनर राहुल जयस्वाल यांच्यामध्ये. दिलीप बावडेन संबोधले जाणारे प्रशांतजी